नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज रविवार सुट्टीचा दिवस, प्रत्येकालाच पडणारा प्रश्न की नाश्त्यासाठी काय बनवावं। तर आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे शेपूची गोळी। बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। या ठिकाणी एक छोटं बीट किसून घेतले, एक वाटी शेपूची भाजी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली। या ठिकाणी तांदूळ, मूग डाळ, जिरे बारीक करून घेतलेत, पोहे एक वाटी, खिसलेलं बटाटा अर्धी वाटी, कांदा एक बारीक छोटासा चिरून घेतलाय आणि जिरे लसूण पेस्ट। नंतर पोहे टाकून घेऊया त्याच्यामध्ये। हे भिजवून घेतलेत पोहे मी। किसलेला बटाटा, बीट, लसूण जिरे पेस्ट, तांदूळ, मूग डाळ, जिरे बारीक करून पीठ केलेलं याचं। लाल तिखट घेतले 1 चमचा, मीठ चवीनुसार, हळद, धना पावडर, जिरे अर्धा चमचा। पीठ मिक्स करून घेऊयात। मिक्स करून मळून घ्यायचे। थोडंसं पाण्याचा वापर करते मी या ठिकाणी, नॉर्मल घ्यायचं आपलं। पीठ मळून झाले, आता तेल गरम करायला ठेवूयात। तेल गरम करायला ठेवले, तोपर्यंत छोटे छोटे गोळे तयार करून घेतले त्याचे। असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। गोळे बनवून तयार आहेत, आता तळून घेऊयात। कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। गोळे तयार आहेत, तर तुम्ही हे शेपूचे गोळे टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी बरोबर खाऊ शकता। एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।